नाही, लाईट गेलीये म्हणजे आता या रूम मधला एसी पण ऑफ झालाय. म्हणजे तुम्हाला आता गरम होणार आणि गरम झाल्यावर आपण आपल्या मूळ रूपात येतो. त्यामुळे लवकरात लवकर या बेडीतून बाहेर पडायचं बघा. नाहीतर आलाप समोर आणि या सगळ्यांसमोर तुम्ही तुमच्या मूळ रूपात याल. आलाप, आपलं भांडण मिटलंय. काय? अरे मी म्हणते आपलं भांडण मिटलंय. हो, उगाच या बेडीतून बाहेर पडायचंय ना म्हणून तोंड देखलं बोलू नकोस. हा, अरे मी तोंड देखलं नाही, मी खरंच सांगतेय. मला कळतं तुझं बोलणं, प्लीज. अरे ती भांडण मिटवण्याचा प्रयत्न करते आणि तू विषय आणखीन ताणतोयस. हो बाबा, तुम्हाला तिच्या बोलण्यातून असं वाटतंय? मग आता काय बोलायला पाहिजे तिनं, तू सांग. मी का सांगू? आणि जर तिला मिटवायचंच असतं भांडण तर जेव्हा ही बेडी नव्हती ना तेव्हाच मिटवलं असतं. आता नेमकं बेडीत अडकल्यावर तिला काय मिटवायचंय भांडण? अरे ती भांडण मिटवतीये, तू तसाच रिॲक्ट हो. अहो बाबा, ती तोंड देखलं बोलतेय. नाही नाही बाबा, तुमच्याकडे चावी आहे ना, तुम्ही त्याने ही बेडी खोला तरीही मी हेच बोलेन. बघ, ती मान्य करतीये. अहो बाबा, तुम्ही ती बेडी खोलावी म्हणून बोलते ती. तसं असेल तर तुम्ही ही बेडी खोलून बघाच ना. नाही थांब, मी बेडी खोलतोच, तू बघच. आला बाबा ऐका माझं. गप्पा बस. तुम्हाला मध्ये मध्ये बोल नको. आपल्यातलं भांडण मिटलंय. आला बघा ना, आलापलंच भांडण मिटवायचं नाहीये असं दिसतंय. त्याला मी तरी काय करणार ना. अरे बघा बघा, बोला ना मी तुम्हाला, तिला फक्त बेडी खोलायची होती, बाकी काही नाही. अरे पण तिनं वाक्य तर तेच म्हटलंय ना की तिला भांडण मिटवायचं आहे. मग मिटलं का भांडण? अरे नाही मिटलं म्हणून काय झालं? उदय दादा, आपण भांडण सोडतोय का लावतोय? मी आई बाबांकडे जात आहे. जुई म्हणजे जुई चिडून आई बाबांकडे गेली. बाबा, डोळे मिचकवू नकोस ना रे, मला नीट कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये. जुई, अगं मी इच्छाधारी नाग असलो तरी माणसांप्रमाणे ह्या पापण्यांची उघडझाप होणारच नाही का ग? बघ, पुन्हा पापण्या मिटल्यास. जुई अगं काय होतंय? आई अगं, बाबामुळे मला नीट त्याच्या डोळ्यात बघताच येत नाहीये आणि डोळ्यात नीट बघता येत नाहीये, त्यामुळे त्याच्या मनातलं ओळखताच येत नाहीये. जुई अगं, ही इच्छाधारी नागांना मिळालेली शक्ती आहे की आपल्याला समोरच्याच्या डोळ्यात बघून त्याच्या मनातलं ओळखता येतं. पण दरवेळी समोरचा आपल्याला त्याच्या डोळ्यात बघून देईलच असं नाही ना. आई अगं, मी प्रयत्न करतेच आहे ना, पण मला जमतच नाहीये. असं कसं जमत नाही? थांब, मी दाखवतो. हे बघा, आता हे बघ, आता मी तुझ्या डोळ्यात बघतो. आय लव्ह यू, हेच तुला मला सांगायचंय नाही का? हे तुझं तूच म्हणतोयस, माझ्या मनात असं काहीही नाहीये. बाबा, तुला पण जमत नाही का? शेवटी तुझा बाबा म्हणजे हुकलेला नाग आहे. प्लीज डोंट चॅलेंज हुकलेला नाग. आत्ता सांगतो तुझ्या मनात काय चाललंय ते. बघ माझ्या डोळ्यात. कैलास, तू माझ्या डोळ्यात बघायचं असतं. तेच ते बघू. कैलास, आत्ताच्या आता उठ आणि कपडे धू. हे चाललंय तुझ्या मनात? करेक्ट. जुईला शिकवण्याच्या नादात तू मला एक काम सांगून टाकलं.
काय रे बाबा, कधीच सिरियस नसतोस तू. कपडे धुण्याचं लक्षात आहे ना कैलास भोळे? हो आहे. थांब बाबा, मी अजून एकदा ट्राय करते. जुई अगं त्याला जाऊ दे, मी शिकवते ना तुला. चालेल. आई मुलगी राजी तो क्या करेगा पिताजी. जुई हे बघ, आधी शांत व्हायचं आणि मग पूर्ण कॉन्सन्ट्रेशन समोरच्याच्या डोळ्यावर करायचं. जुई तू आलापशी भांडून घरी आलीस. ऐक ना आलाप. बाबा तुमचं सारखं माझ्या मागे मागे काय आहे? ठीक आहे, मग असं पुढे येऊन उभं राहतो. अहो बाबा, मी उदयशी बोललोय, तो तुम्हाला पाहिजे तिथे ड्रॉप करेल. तो झोपलाय रे, आणि एखाद्याची झोपून करण्यासारखं दुसरं पाप नाही. अहो बाबा, एखादा जर महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल ना, तर त्याच्या मागे मागे करणं हे सुद्धा पाप असेल. ठीक आहे, मग तू तुझं काय महत्वाचं काम आहे ते करून घे, नंतर मी सांगतो तिथं मला सोड. मला काही घाई नाही. म्हणजे तुम्ही माझं ऐकणार नाही? नाही, अजिबात नाही. बरं चला मग. पण हो, मी आधी माझे डॉक्युमेंट देईन आणि मग तुम्हाला जायचंय तिथे ड्रॉप करेन. चालेल? चालेल काय, पळेल. बाबा बाबा, आता नो मस्करी हा. बरोबर. एकदम शांत हो हो. आणि एक खोल श्वास घे. डोर बंद झालं तर शांत असेल ना सगळीकडे. अमृता, अमृता, काय आहे? ते डोर जरा बंद करतेस का ग? तुला हॉल मध्ये बसल्या बसल्या हे काम करता येतं आणि मला किचन मधून बोलवलंस. आता कसं शांत आहे. जुई तू माझं ऐकतेस का? शांतता भंग झाली. तुझं आणि आलापचं भांडण. हे नको ना तो विषय. अगं पण अगं ती नको म्हणते ना, मग नको तो विषय. हा तू सांग मला काय म्हणायचं ते. हा हा पण बाबा, हा. मंत्र तुला लक्षात ठेवायला लागेल हा. कारण प्रत्येक वेळेला सांगायला मी नसेन ना. तू काळजीच करू नको, तू फक्त एकदा सांग, विसरतच नाही बघ मी. गुड. चल म्हण आता. हा. ओम ह्राम ह्रीम. हो, हे कराटे सारखं वाटतं नाही का? बाबा. बरं, सॉरी. ओम ह्राम ह्रीम स्त्रम. ओम राम रीम स्त्रम. जमतय जमतय, पुढे 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 पुढे. बाबा, हा? तू इतका हुकलेला नागेस की तुला एवढंही माहित नसावं की मंत्र मध्येच थांबवू नये. सॉरी. म्हण आता परत पहिल्यापासून. ओम ह्राम ह्रीम स्त्रम स्त्राम स्त्रीम स्वम. ओम राम रीम स्त्रम स्त्राम. पुढे काय ग? स्त्राम स्त्रीम स्वम. स्त्राम स्त्रीम स्वम. आई. आई, हे काय मध्येच? आई, आय नो तुला माझ्याशी बोलायचंय आणि काय बोलायचंय तेही मला कळतंय. पण आई, आला पण माझ्या भांडणाचा विषय नको ना प्लीज. अगं तेच विसरायला मी इथे आलीये. जुई तुला माझ्या मनातलं. हो, थोडस का होईना पण ओळखलंय. बघ, तू आज थोडं शिकली, उद्या संपूर्ण शिकशील. आणि मुख्य म्हणजे तुझ्यातलं आणि आलापमधलं भांडण मिटवा. हो ग आई. हे बघ, आज आम्ही तुला एक गोष्ट शिकवली, आता तू आम्हाला मंत्र शिकव. मला शिकव. ओम ह्राम ह्रीम स्त्रम स्त्राम स्त्रीम स्वम. ओम राम ह्रीम स्त्रम स्त्रीम स्वम. ओम फस. ओम फस. मनुष्य रूपम. मनुष्य रूपम. बाबा, अहो बाबा ऐका. बाबा, हे काय आहे? हे भोळ्यांचं घर आहे आणि हे त्याचं दार. अहो ते मला माहितीये, पण मला इथे का आणलंय तुम्ही? ते आपण आत गेल्यावर बोलूया. अहो बाबा, मी उगाच तुमचं ऐकलं. चांगलं उद्याला पाठवलं असतं, तो आलास. बाबा ऐका ना माझा, आपण दोघं जाऊया ना घरी. हो हो, आपल्याला घरीच जायचंय, पण भोळ्यांच्या. बाबा, मी आपल्या घराबद्दल बोलतोय. गेलोय असतं रे आला.
पण आता बेल वाजवली, आता आपली जबाबदारी आहे, थांबावं लागणार आहे आपल्याला. थांबा बा, डोळे उघडू नकोस इतक्यात, जरा वेळाने उघड. आई मी बघते. ऐका ना माझं, जाऊ ना आपण आपल्या घरी. हे बघ, जुई सुद्धा आलीच. बाबा आत ये. मला तर अगदी शाळेत गेल्यासारखंच वाटतंय. तुमच्या माझ्या नाही हो, आलापच्या. काय लहानपणी त्याच्या शाळेत जाऊन त्याचे काही भांडणं दंड वगैरे झाले असतील तर ते सॉल्व्ह करायला लागायचं ना. हो का? हो म्हणजे काय, अहो हा दिसतो तसा शांत मुलगा नाहीये. लहानपणी तर फार खोडकर होता, त्यामुळं त्यावेळेस त्याच्या शाळेत जावं लागायचं ना. तसंच मला आजही वाटतंय की ह्या दोघांची भांडणं मिटवण्यासाठी पॅरेंट्स मीटिंग बोलवली की काय. माधव साहेब तुम्ही सुद्धा. घ्या चहा घ्या. हो. आला जुईशी भांडण असलं तरी माझ्या हातचा चहा चालेल ना? नाही नाही आई, असं काही नाही. घे. बघा, खरंच राग मानू नका, पण आता खरंच नकोय चहा, प्लीज. बर. थँक्यू. कैलास चहा गरम आहे. अहो चहा असाच घ्यायचा असतो, गरम गरम. गरम गरम. नाही ऍक्च्युली गरम चहा पिताना त्याची जीभ भासते ना, म्हणून त्याला आठवण करून दिली. अरे पण माधव साहेब आले तर त्यांच्या सोबत गरम चहा घेतलाच पाहिजे. जी काय मंत्र म्हटलंय, मला काय होणार आहे आता, नाही का काय? वाह वाह. बरं आम्ही गरम चहा पितोय, पण तोपर्यंत तुम्ही तुमच्यातलं भांडण थंड करा. वा, अहो कैलासजी काय मस्त लाईन जमली आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही गाणं लिहायला घ्या. हो ते नंतर लिहितो, पण त्याआधी यांचे सूर जुळू दे. काय? कैलासजींची परवानगी घेऊन तुम्हा दोघांना वर जायला काही हरकत नाही. हो बाबा मला वर नाही जायचं, आणि सगळ्यांच्या समोरच मी बोलतो जुई तुझ्याशी. ऍक्च्युली आपल्या घरात जे काही चाललंय त्यामुळे सगळ्यांची चिडचिड झाली आहे, आणि त्यामुळे मी तुझ्याशी तसं बोललो. अरे सॉरी म्हणायचा सुद्धा एक सूर असतो रे. तू सॉरी म्हणतोयस का दम देतोयस? अहो बाबा थांबा ना, मी बोलतोय ना तिच्याशी. अरे तुला काय बोलायचंय? आई बाबाचे डोळे. कैलास मंत्र म्हणाल तरी असं का झालं? म्हणजे मंत्र लागू झाला नाहीये, हे सगळं गरम चहामुळे झालंय. आता बाबा मूळ रूपात येण्याआधी तू या दोघांना बाहेर घालव लवकर. काही पण कसं काहीतरी कर ग. फाईन जुई, आय एम सॉरी. मला नकोय तुझं सॉरी. काय? मला सॉरी नकोय. आता हिला काय झालं? अगं ऐकून तरी घे. हिला काय झालं अशी अचानक रागवून गेली? नेमकं तेच. जरा बघून येतं का भाऊजी प्लीज जरा? हो हो बघतो मी. हा. कैलासजी इकडे. कैलासजी हा
कैलाशजी मी वर जातोय, तुम्ही येत आहे? तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. मंत्र आपल्यावर लागू होत नाहीये ग. भाऊजी आणि आलाप खाली येण्याआधी तू वॉशरूम मध्ये जा पटकन. मी वर सांभाळते. जा लवकर. जा. अगं जुई असं काय करतेस? काय? हे बघ, आपण घरात भांडलो ते ठीक आहे, पण त्यामुळे चिडून तू इकडे आई बाबांकडे निघून आली, हे चुकीचं आहे ना? मला पण असंच वाटतंय. उगाच आले इथे. इथे आले नसते तर बाबा अडकला तरी नसता. काय? इथे आले नसते तर बाबा आपल्या भांडणात अडकला नसता. जुई बाळा, काय झालं अचानक? तू अशी वर का आलीस? मी फ्रेंड आहे, मला सांगणार नाहीस का? आई खाली काय झालं? अगं काय 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 झालं खाली? आई खाली काय झालं? बघ, खाली काय झालं विचारावं लागतंय तिला शेवटी. हे बघ जुई बाळा, खाली जे काय झालं ना ते झालं गेलं, विसरून जाऊयात आपण. आपल्यातलं भांडण मिटून टाका तुम्ही दोघे जण. तुम्ही तरी समजून सांगाल तिला. कैलाशजी कुठे आहेत? कैलाशजी आओ. ना मी बाबाचं ऐकणार आहे ना अजून कोणाचं. जुई असं काय करतेस? हवं तर मी सॉरी बोलतो ना. हा, हे बघ, हा सॉरी म्हणतोय. आता झालं, भांडण मिटून टाका आणि खाली चला. बघा ना, हवं तर सॉरी म्हणतो असं म्हणाला. नाही 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 नाही, मला आता खाली जायचंच नाहीये. भाऊजी प्लीज तुम्ही समजावा ना प्लीज. हो. जुई बाळा. नाही बाबा नाही. कैलाशजी कुठे आहे? तो येईलच इतक्यात. तुम्ही प्लीज तिला समजावा ना. जुई बाळा. बाबा मला कोणाचंच ऐकायचं नाहीये. कैलाशजी कधी येणार आहेत? बाबा मी आधीच इथे येत नव्हतो, आता इथे येऊन हिला सॉरी म्हणतोय ते ही ऐकत नाहीये. अरे मग हे असं भांडत बसण्यापेक्षा तिला नीट समजावून सांग ना. नाही 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 नाही, मी आता कोणाला काही समजवणार नाही ना, कोणाला काही ऐकवणार नाहीये. चाललो मी. तू खाली जाऊ नकोस. अहो आई प्लीज बाजूला, मला जाऊ दे. अरे तू खाली गेलास तर गोंधळ होईल रे. कसला? अरे गोंधळ म्हणजे जुई ऐकत नाहीये, मग गोंधळ नाही का होणार? हो आई, त्याचा काय फायदा आहे? ऑलरेडी कुठे ऐकते ही माझं? हा, आता समोरासमोर आलायत ना, आता बोला आणि भांडण मिटवा. हा बोला, भांडण मिटवून टाका, सगळं छान छान. जुई बाळा, कैलाशजी कधी येणार आहेत? मी चाललो. अहो तुम्ही तरी त्याला अडवा. आला पारे, माझं तरी ऐकणारच की नाही तू आता? आला पैक जरा. नेमकी मीच कडी लावायला सांगितली. आता आत कसा जाऊ? मला आता कोणाचं ऐकायचं नाहीये आणि ते थांबायचंही नाहीये. आला पारे, असं नको करू. ऐक ना. आला आला. आई अगं थांबा त्याला. आला माझं ऐकून तरी घे. अरे त्या काय म्हणतात ते ऐकून तरी घे निदान. काकू सॉरी, पण मी जातो आता. अरे आपण इथे भांडण मिटवायला आलोय ना, कैलाशजी कुठे आहेत? तेच तर आम्ही शोधतोय. काय? म्हणजे कैलास कुठे गेले नेमकं तेच कळत नाहीये. बाबा तुम्ही येताय की मी जाऊ? अरे पण कैलाशजींना मला फोन करायला सांगा. आला. अरे थांब, असा एकटा नको धावपळ करू, थांब. आई, या इच्छाधारी नागाच्या लाईफच्या लपाछपीमुळे आज मला आलापला दुखवावं लागलंय. जुई, ही लपाछपी संपली नाहीये. म्हणजे आलाप जे बॅग घेऊन गेलाय ना, त्यात मूळ रूपातला बाबा आहे. काय?